करूया. मी म्हणतो ना माझी फिल्म की स्टोरी सबसे अलग आहे. मी याच्यासाठी म्हणतोय की मी ही स्टोरी ऐकली होती. वडापाववर शाहरुख झाले, खूप लोक आहेत की जे स्ट्रीटवर झोपले, स्टेशनला झोपले. मेरी स्टोरी अलग थी. मी डान्स क्लास सुरू केला होता. माझ्याकडे खूप नाही, पण मला जेवढे पाहिजे तेवढे पैसे माझ्याकडे खूप राहायचे. मी घरी देऊन माझ्याकडे 10,000 राहायचे आणि मला 4 दिवसासाठी जरी मी आलो आहे तर 10,000 खूप झाले. मग त्याच्यात ट्रेनची तिकीट, आपलं आरामनगर, 4 बंगलो आणि आमदार निवासमध्ये ते आपल्या MLAच्या लेटरवर राहायचं. आणि आपली मुंबई लोकल सेक्सी आहे यार, 10-15 रुपयात मला कुठेही फिरवत होती. त्यानंतर मी शॉपिंग करायचो फॅशन स्ट्रीटला. म्हणजे मी फुल, म्हणजे मला तो वाला स्ट्रगल मी स्वतःला हेच नाही केलं की वडापाव हे नाही. मी मस्त खायचो, प्यायचो, ऑडिशन द्यायचो, मजा करायचो, शॉपिंग घेऊन घरी जायचो, पुन्हा क्लासेससाठी पैसे जमा करायचो. मग मी अनुपम खेर ॲक्टिंग स्कूल जॉईन केली होती. तेव्हाही मी नॉर्मल होतं. मेरे को अगर कहीं पे एक्सपिरियन्स करना है, मला पहिलं पार्टीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे नाही होत. तर यार इथे जाऊया, टी व्हीत बघतो आपण, मी तिथे जाऊन बघायचो, एक्सपिरियन्स घ्यायचो. तर मला तो वाला साईड आहे ना माझा, तो वेगळा आहे. तो मी फुल खात पीत, चांगली तब्येत ठेवत, वर्कआउट करत, म्हणजे मध्ये मी कुठेही जास्ती घाम आला तर आपला उसाचा रस असू द्या, निंबू पाणी असू द्या, आपले फ्रूट्स असतात मुंबई सर्वीकडे, तर ते खात मी ऑडिशन दिले, स्वप्न पूर्ण केलं. मी ना जेव्हा 6-7th मध्ये होतो तेव्हा काहीतरी एक सोनी चॅनलचं एक आलं होतं की तुम्ही एक कुठलीही गोष्ट करत ना तुम्हाला ॲड करायची, मग कुठली करा. तर मी तेव्हापासून काहीतरी ऑडिशन सुरू केले होते, खूप अमरावतीत राहून. म्हणजे चॅनल यायचे. मग नागपूर थोडं 150 किलोमीटर, जसं पुणे आहे तसं 150 किलोमीटर, मग तिथे जाऊन मी ट्राय करत होतो. तर मी ऑडिशन खूप दिले. मग एक राऊंड क्रॅक करायचो, मग कधी दुसरा राऊंड क्रॅक करायचो. अरे यार, मग कधी 10 सेकंदच दिसायचो. एक आपल्या मराठी ॲक्ट्रेस होत्या, त्या होत्या तेव्हा. तर इतना क्रेज था मुझे की जस्ट त्यांच्यासोबत एक फोटो आणि ते 10 सेकंड एक येतं ना की इथं कंटेस्टंट आहे वर असा कॅमेरा फिरतो, असा पास झाला. मी पॉज करून म्हणलं भाऊ दिख गया तू. म्हणजे ते असतं ना की छोटी छोटी गोष्ट. मग नंतर रोडीज नंतरही मी खूप दिले. 2 वर्ष माझ्याकडे काही नव्हतं, अँटी सोशल होतं, त्यात मी आवडलो या लोकांना इंडमॉलला. मग कुठे माझी मीटिंग फायनल झाली, जिथे मी खूप 2 वर्षापासून मागे होतो, कॉन्टॅक्ट मीटिंग कशी करू, हिंदीच्या मागे होतो. मग मराठी सुरू झालं, म्हणजे अरे यार आपलं मराठी सुरू झालं आता. मग त्याच्या मागे लागलो होतो. त्यामध्ये मी ॲक्टिंगचे खूप ऑडिशन देत होतो. मग तिथे मी सांगितला हा किस्सा बिग बॉसमध्ये सांगितला होता की मी इथे राहायचो आपल्या टाऊनला, त्या आमदार निवासमध्ये. तिथून रेडी होऊन मस्त की आज ऑडिशन ते ग्रुपवर यायचे. आपलं अंधेरी पोचलो, तिथून रिक्षा किंवा बस, कारण पैसे कमी पडतात, रिक्षा खूप घेईल ना 100 रुपये. ते मीटर बघत राहतो आपण, तेव्हा आताही बघतो म्हणा मी. असं म्हणतो अरे यार वाढते. मग बसनी सरळ 15-20 रुपयात आपल्याला 4 बंगलो जायचं आहे. तिथे जाईपर्यंत मी जो रेडी हिरो बनून जायचो ना, तो पूर्ण घामानी भरलेला, घाम फेर. म्हटले यार आता काय. अरे तिथे बघतोय तर शीट ऑडी येते, संजय दत्त सारखी पर्सनॅलिटी, गोरा चिट्टा बंदा, और इतना पसीना नाही, आणि माझा पुरा लाटा लागलाय, कुठून घाम येतोय. म्हटलं यार. पण मग मला मी स्वतःला समजवायचं की तिथे गेल्यावर ना एकदा रूममध्ये ना 2-3 लोक उभे ठेवले होते त्यांनी, आणि तो ऑडिशन तो खूप फंबल मारायचा. मग त्यांनी एक जस्ट लर्न पण नव्हतं झालं. मग मी बऱ्यापैकी मला वाटतं या मॅन तर ठीक आहे, म्हणजे खूप ग्रेट नाही पण ठीक केलं. म्हटलं की यार ऑडी ठीक आहे, पण जर खरंच त्यांना ते कॅरेक्टर पाहिजे आणि आपण ते देतोय बऱ्यापैकी, आपण आता फिट नाही झालो म्हणजे आपण चुकीचं नाही आहे, फक्त सध्यासाठी फिट नाही आहे आपण. मग कधी ते असे बघतात नॉट फिट. काय इज्जत आहे की नाही असं थोडं. आता तिथे खूप बोलतात, पण मी नंतर समजवलं, म्हणजे मला स्वतःला मोटिवेट करता येतं की यार असं नॉट फिट म्हणजे तू त्या कॅरेक्टरसाठी नाही आहे, किंवा तुला एखादा मोठा मूवी आहे, तू 100 ऑडिशन दिले ठीक है, पर तेरे लिए एक फिल्म बनी होगी जो सिर्फ शिव ठाकरे के लिए बनी होगी. ती आज नाही उद्या येईल, उद्या नाही परवा येईल, आणि जी फक्त ते कॅरेक्टर शिव ठाकरेच करेल. बाकी करूया आपण, बाकी खूप फिल्म करू, पण एक फिल्म राहील जी अजून कोणीच नाही करू शकणार. मला ना माझ्या एक टीचर होत्या स्कूलच्या, ज्या 4th पर्यंत होत्या, तर त्या सिंधी एरियात ना खूप त्यांचं चालायचं. मी म्हटलं मॅम समर कॅम्प ले क्या, आणि त्या मॅम माझ्यासोबत आल्या. मी पॅम्पलेट प्रिंट केले होते. ते प्रिंट कसे करायचे तर एकाला नाही द्यायचे, म्हणजे त्याला जर तू 1000 रुपये दिले
तर ते तुला 1000 रुपये 3000 पॅम्पलेट नाही देतील, 2,000 देतील. मग कागद कुठून तरी घ्यायचं आणि मशीन दुसरीकडनं, प्रिंट दुसरीकडनं, असं केलं तर पैसे वाचतात. मग ते स्वतः घेऊन यायचे आणि मग ते मॅम यायच्या आणि घरोघरी 3 गल्ली आहे त्या दस्तूरनगरच्या अशा सिंधी एरिया, तर तिथे जायचं की ये शिव ठाकरे और ये डांस सिखाते, अच्छा करते और ये बच्चों को शुरू करे, तो आप अपने बच्चों को भेजोगे? मग ते म्हणे हाँ हमारे बच्चे 2 है 3 है, तो कितना लोगे? इतना नहीं, इतना बहुत हो गया. फिर ते बार्गेनिंग, बरं ठीक है कल से भेजो. मग दुसरं तिसरं असं करत करत आम्ही पूर्ण गल्ली, पण शिव अभी एक कर लेते कल दूसरा. म्हणजे हाँ मॅम आप कितने बजे बोलो? 8 बजे. मग मी 7:30ला तिथे मॅम म्हणलं मॅम त्या आल्या की थोडं हे होईल ना की त्या टीचर आहेत. मग त्या मॅमने मला खूप हेल्प केली, पोपली मॅम होत्या त्या. आणि मग त्यानंतर मला 20-25 तोंड आले. मग नंतर पाहता पाहता त्याच नेक्स्ट मंथमध्ये 50 झाले आणि मग बऱ्यापैकी झालं होतं की शिव ठाकरे बऱ्यापैकी घेतो, चांगला शिकवतो, लहान मोठ्यांपर्यंत पूर्ण. मग नेक्स्ट इयर 150 झाले, 200 आणि मग त्या 3-4 वर्षातच खूप बऱ्यापैकी स्टुडंट आले होते आणि मी शो घ्यायचो. मग त्यांना जे शिकवायचो ते स्टेजवर दाखवायचो, म्हणजे एक्झामसारखं. तर मग त्यामुळे लोक इम्प्रेस होऊ गेले. मग हळूहळू मग रेग्युलर क्लासेस सुरू केले. मग माझी लिंक लागली. माझ्यासाठी तो एक रोडीजचा एक म्हणजे 5 वर्ष लागले मला. तर जो चौथं वर्ष होतं तेव्हा मी सिलेक्ट झालो होतो. आणि रोडीज म्हणजे रे यार ऑल ओव्हर इंडियामध्ये बघितल्या जाते आणि इंडियाच्या बाहेर पण. तर तो शो तुम्हाला मिळाला आहे, तुम्ही सिलेक्ट झाले आता. तुम्ही आता ज्यांना टी व्हीवर बघताय तुम्ही त्या स्टेजवर जाणार आहात. तर तेव्हा तुम्ही जस्ट रेडी आहात की आणि फोन केला आहे की आई मी सिलेक्ट झालो आहे, जस्ट आता जाणार आहे मी. तेव्हा तुम्हाला थोड्या वेळाने 2 वाजता मग 6 वाजले होते इव्हिनिंगचे. 7, 8, 9 तुमचे स्वप्न रंगत जातात. असं करूया तसं करूया, आता मजा येईल. टी व्हीवर तर दिसूच, जर्नीत जाऊ नाही जाऊ. 12 वाजले, 2 वाजले, रात्री 2 वाजता म्हणतात शिव आप स्टँड बाय में थे, आपका नहीं हो सकता. आई शपथ, असं नाही होऊ शकत. तुम्ही सिलेक्ट झाले आत्ता तर बोलले होते, तर सिलेक्ट झाले तर 15, म्हणजे काही तर चेंज झालं नाही त्यात. तो शिव तोच होता. मग मला माहीत पडलं की काही स्टँड बाय वगैरे असं तसं असतं. बट त्याच्यानंतर माझ्यावर असं झालं की यार छोड़ देते, ये शो नहीं करते, ये नहीं करते. म्हटलं दुसरे फिर से बॅग पॅक करेंगे. पहिले एका सिटीत ऑडिशन दिलं होतं, आता 5 सिटीत दिलं. आणि त्याच्यानंतर मग सिलेक्ट झाला आणि मग गोष्टी मिळाल्या. आणि सगळ्यात बेस्ट दिवस असेल कि शिव ठाकरे की फिल्म येती है बिग स्क्रीन पे और बड़े से पोस्टर लगे हुए हैं आणि जागी जागी पोस्टर्स लागले आहे. आणि काही गोष्टी थोड्या मी फिल्मी आहे तर ते दुधानी वगैरे आंघोळ करतात, ते थोडं नंतर सांगेल. बट तो दिवस तुम्ही पहिल्या दिवशी जाता, लाईनमध्ये लागता रात्री 9 वाजता. पहिल्या दिवसाचा रात्र 9 वाजल्या. दुसऱ्या दिवशी 9 वाजता गेट ओपन झाले. मग 9 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही ऑडिशन दिलं. मग 6ला बाहेर आले. पहिल्या दिवशी रात्र होते आणि दुसऱ्या दिवशीचे रात्रीचे 9 वाजले. मग तुम्हाला रात्री 3 वाजता फोन आला. ठीक आहे, रात्री 3 वाजता फोन आला. सकाळी 7 वाजता PI, म्हणजे 2 दिवस झाले. मग सकाळी 7 वाजता PI. मग सेकंड राऊंड तिथे झाला 12 वाजेपर्यंत. मग पुन्हा सिलेक्ट झाले. आता तुमची झोप वगैरे उडाली. तिसरा दिवस सुरू झाला, झोप उडाली कारण तुम्ही सिलेक्ट झाले आहात. मग तुमचा 6 वाजता PI सुरू झाला. आता हा चौथा दिवस आहे आणि 6 ते रात्री 4 वाजेपर्यंत. नंतर तुम्ही असे होता की यार फेस थोडा डल झाला आहे, बट टी व्हीवर चाललं चांगलं दिसायला पाहिजे. पण आतून जी एनर्जी असते ना, जी वाईब्स असते की यार या दिवसासाठीच तर तू आता वाट बघत होता, आता 4 दिवस झाले, तर एनर्जी स्वतःच येते. आणि तिथे माहिती नाही, तिथे तू काही करायला लावशील ना. वर्कआउट आता एक दिवस झोप नाही झाल्यासाठी अरे यार वर्कआउट स्किप कर, मी स्किप नाही करत, बट असं होतं ना की यार बॉडी थकलेली आहे. तिथे 4 दिवस झाले होते और लाईन धावपळ, ये फुल मॅडनेस. तिथे जे काही करायला लावलं ना, पागलो की तरह की आता. आणि मला तर मिरॅकलच होतं आहे. म्हणजे खरं तर मी जे स्वप्नात बघत होतो ना की अरे यार अशा गोष्टी, असं प्रेम मिळालं पाहिजे, तर ते प्रेम खरंच मिळतं. म्हणजे एक अमरावतीतला कुठेतरी एका छोट्या गल्लीत राहणारा मुलगा, तो जस्ट डान्स वान्स करतो, त्याच्यासाठी कुठेतरी महाराष्ट्रात क्राऊड थांबलाय आणि हाताला टच करायसाठी. म्हणजे या गोष्टी स्वप्नात बघू शकतो ना आपण. त्या मला बिग बॉसने दिल्या खरंच. आणि त्यानंतर मला मूवी आली आहे. म्हणजे ती आता काही गोष्टी मी म्हटलं नाही की काही गोष्टी होतात, काही नाही होत. वर्कआउट कदाचित त्यांचा प्रॉब्लेम असेल, त्या फिल्मी होतील. म्हणजे आता कोविड आला होता ना, कुछ अच्छा होता कुछ बुरा होता है. तर मला जस्ट बिग बॉस नंतर मी 7 महिने खूप इव्हेंट्स केले, खूप प्रेम बघितलं लोकांचं. मग कोविड आला, त्याच्यामुळे काही प्रोजेक्ट थांबले होते.
बट माझ्या बाबतीत चेंज होतं की पुरा लाईफ चेंज. आणि मला भीती नव्हती खरंच की माझी ही साईड दिसली तर ती साईड. मी बिग बॉसमध्ये सब कुछ दिखा दिया तो क्या बच्चाई क्या. मला मी शून्य होतो ना, तर माझ्या आधी नंतर काही जरी आलं तर मी फायदे में था. एक असते की जेव्हा तुम्ही काहीतरी ऑलरेडी असताना तुम्हाला भीती असते, माझ्याकडे 5 रुपये आहे, त्यातला एक गेला तर 4च राहतील, किंवा 1च रुपया मिळाला 6. मेरे पास तो मैं जीरो था, मेरे को हीरो बनना था. तो मेरे आगे जितने भी आया मी बेनिफिटमध्येच होतो, फायद्यातच होतो.